महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन कार्यक्रमानंतर कोळगाव येथील कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव स्वच्छ ठेवू या कार्यक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आला। राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या आदेशानुसार पालघर जिल्ह्यात कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव स्वच्छ ठेवू हे विशेष स्वच्छता अभियान आजपासून सुरू झाले असून या अभियानाचा शुभारंभ कोळगाव येथे पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते आज पार पडला। ओला व सुका कचरा कंपोस्ट खड्ड्यामध्ये टाकून पालकमंत्री तसेच इतर मान्यवरांनी या अभियानाचा शुभारंभ केला। खासदार डॉक्टर हेमंत सवरा, जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखर, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, निवासी जिल्हा अधिकारी सुभाष बागडे, प्रकल्प संचालिका डॉक्टर रुपाली सातपुते, कोळगाव सरपंच कुणाल चंद्रकांत पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इजाज अहमद शरीक मसलत, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पारसकर, गट विकास अधिकारी बापूराव नाळे, उपसरपंच किरण संके, सदस्य योगेश पाटील, दिलीप कोळेकर, नैनिता पाटील, मेघुल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। यावेळी पालकमंत्र्यांनी स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे विशेष कौतुक केले। तसेच ग्रामीण भागात घन कचऱ्याचे व्यवस्थापन, कंपोस्ट निर्मिती व पर्यावरणपूरक उपाययोजना ही काळाची गरज असून अशा अभियानामुळे गाव पातळीवर स्वच्छतेची चळवळ अधिक बळकट होईल असे त्यांनी यावेळी नमूद केले। या अभियानाचा उद्देश ग्रामीण भागातील ओल्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून कंपोस्ट व गांडूळ खत निर्मिती करणे आहे। हे अभियान 1 मे ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत प्रभावीपणे राबवले जाणार आहे। यावेळी कोळगाव ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या कार्यक्रमात घंटागाडीचे उद्घाटन, ओला व सुका कचरा वेगळा ठेवण्यात येणाऱ्या कचरा पेट्यांचे वाटप तसेच प्लास्टिक मुक्तीचा संदेश देणाऱ्या पिशव्यांचे वाटप ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आले। तंटामुक्ती अध्यक्ष मेहुल पाटील, ग्रामपंचायत अधिकारी जितेंद्र पवार, मंडळ अधिकारी वायकर, तलाठी चुरी, गावस्तरीय कर्मचारी आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते।